दिवाळीच्या सणासुदीचे दिवस होते. महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. पण लातूर जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात दोन तरुणांच्या मनात मात्र वादळाची शांतता दाटलेली होती. सणाच्या या सुट्ट्या म्हणजे जणू त्यांच्यासाठी प्रेमाच्या भेटीसाठी मिळालेली अखेरची संधी. ते दोघे नितीन आणि राणी एकाच गावचे. अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी हे त्यांचे गाव. नात्यातून ते भावकीतील. लहानपणापासून एकत्र खेळलेले, एकाच सांगण्यात बागडलेले. भेटीगाठी तर पूर्वीही व्हायच्या, पण आजची भेट विशेष होती. ही भेट म्हणजे केवळ शारीरिक जवळीक नव्हती, तर आयुष्यभराच्या संघर्षावर मात करण्यासाठी दोघांनी घेतलेल्या एका कठोर निर्णयाची ती अंमलबजावणी होती. नितीन त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्याला नोकरी काही लागली नाही, पण त्याच्या मनात मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे MPSCच्या तयारीसाठी क्लासेस लावले होते. तिथेच तो रूम घेऊन राहत होता. तो शारीरिकरित्या थोडा अपंग होता, पण त्याची स्वप्ने मात्र गगनभेदी होती. दुसरीकडे राणी, ती दिसायला सुंदर, हुशार आणि कर्तृत्ववान. तिने नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि ती लातूरमध्ये एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. तिचा स्वतःचा पगार, स्वतःचे करिअर सुरू झाले होते. लातूर शहर हे तिच्या कर्तृत्वाची आणि नितीनच्या स्वप्नांची भूमी बनले होते. गावाकडे ये जा करण्याच्या निमित्ताने, शिक्षण आणि करिअरच्या विचारपूस निमित्ताने दोघांचा संपर्क वाढला. मोबाईलवरच्या गप्पा, एकमेकांना दिलेला आधार. हळूहळू या संवादातून एक गोडवा निर्माण झाला. नितीनच्या MPSCच्या अभ्यासाला राणीने केवळ भावनिकच नव्हे तर आर्थिक आधारही दिला. तुझ्या शिक्षणाला मी काही प्रमाणात पैसे देते, हे तिचे शब्द नितीनसाठी मोठा आधार होते. दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटले आणि ते कधी बहरले हे दोघांनाही कळले नाही. पण हा प्रवास सोपा नव्हता. दोघेही भावकीतील. त्यांचे प्रेम म्हणजे समाजाच्या आणि कुटुंबाच्या नियमांचे उल्लंघन होते. काही वर्षातच त्यांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण गावाकडे लागली. घरच्यांनी दोघांनाही तंबी देण्याचा प्रयत्न केला, पण बाहेरगावी राहणाऱ्या या दोन तरुणांवर लक्ष ठेवणे कठीण होते. त्यांनी अनेकदा बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण एकमेकांशिवाय राहणे त्यांना असह्य झाले होते. राणी आणि नितीन यांनी लग्न करण्याचा विचार पक्का केला, पण घरच्यांकडून होणारा विरोध तीव्र होता. भावकीतील लग्न कसे शक्य आहे, हा त्यांचा मुख्य प्रश्न. राणी कमवती होती, पण नितीन अजूनही संघर्ष करत होता. त्यातच नितीनच्या अपंगत्वामुळे आणि राणीच्या सुंदरतेमुळे घरच्यांच्या मनात अनेक शंका होत्या. घरचा विरोध जसजसा वाढत गेला तसतशी दोघांची मनस्थिती बिघडत गेली. त्यांचे प्रेम आता केवळ आकर्षण राहिले नव्हते, ते एकमेकांचे आधार बनले होते. आता जीव गेला तरी हरकत नाही, पण एकमेकांपासून वेगळं राहायचं नाही, हा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. घरचे लोक कोणत्याही परिस्थितीत आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत, हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांना आतून काहीतरी कठोर मार्ग काढायचा होता. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. घरी गेलो तर कुटुंबाचा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागेल, या भीतीने त्यांनी लातूरमध्येच भेटायचे ठरवले. त्यांनी ठरवला तो दिवस होता गुरुवार, 16 ऑक्टोबर 2025. नितीन अहमदपूरहून राणीला भेटायला लातूरला आला. रात्री दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. त्या रात्रीच्या गप्पांमध्ये एक भयान शांतता होती. आपण मनाने, शरीराने एकत्र आलो, पण किती दिवस एकत्र राहतो हे सांगता येत नाही, हे कटू सत्य त्यांना माहीत होतं. संपूर्ण रात्र त्यांनी एकमेकांमध्ये विसर्जित केली. पहाटेची वेळ झाली. लातूर शहरात अजूनही शांतता होती. दोघांनी कोणालाही न कळू देता आपली गाडी घेतली आणि लातूरमधून बाहेर पडले. दोघांनी एकच निश्चय केला होता की आजची भेट ही शेवटची भेट असेल. आता परत मागे फिरायचं नाही. त्यांना एकांत हवा होता, जिथे कोणताही अडथळा येणार नाही, जिथे कोणाची नजर पडणार नाही, अशी जागा हवी होती. लातूर पासून काही अंतरावर असलेल्या पेठ गावच्या शिवारात ते पोहोचले. पहाटेची वेळ. रस्त्यावर तुरळक वर्दळ. दूर दूरपर्यंत शेती पसरलेली होती. चालत असताना शेतात त्यांना एक पत्र्याचे शेड दिसले. ही जागा त्यांना एकदम योग्य वाटली. आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते. निर्जन, शांत आणि त्यांच्या शेवटच्या भेटीसाठी योग्य. नितीनने गाडी शेडच्या बाजूला लावली. दोघेही त्या पत्र्याच्या शेडमध्ये हळू शिरले. शेडमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता. एका अटल निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याचा आनंद.
बाहेरच्या जगाच्या विरोधानंतरही एकत्र असण्याचा आनंद. शेडमध्ये प्रवेश केल्यावर सुरुवातीला काही क्षण त्यांच्या आनंदाचे आणि जिव्हाळ्याचे शब्द ऐकू आले, पण हळूहळू तो आवाज कमी होत गेला आणि काही वेळानंतर तो पूर्णपणे बंद झाला. सूर्य वरती येऊ लागला होता. सकाळचे कोवळे ऊन पत्र्याच्या शेडवर पडायला सुरुवात झाली. बाहेरची दुनिया आता जागी झाली होती, पण त्या शेडमधील 2 जीवांचा आवाज कायमचा बंद झाला होता. शेडच्या आत काय झाले होते हे बाहेरच्या जगाला अजूनही माहीत नव्हते. त्यांची गाडी शेडच्या बाजूला तशीच उभी होती. आनंद म्हणून आत गेलेले ते 2 जीव आता कोणत्या स्थितीत असतील? त्यांचा आवाज अचानक बंद का झाला? लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ती घटना त्या पत्र्याच्या शेडमध्ये पहाटेच्या वेळी घडली होती. त्यांनी एकांत गाठला होता, पण तो एकांत आयुष्याच्या पलीकडचा होता. सूर्य आता बराच वर आला होता. सकाळचे 9 वाजले. गावातील शेतकरी आपल्या शेतीकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यापैकी काहींना त्या पत्र्याच्या शेडजवळ एक अनोळखी गाडी लावलेली दिसली. शेडचा दरवाजाही थोडा उघडा होता. शेतकऱ्यांना शंका आली. त्यांनी शेडच्या दिशेने धाव घेतली. आतमध्ये डोकावून पाहताच शेतकऱ्यांच्या तोंडातून एक किंकाळीच बाहेर पडली. त्या शेडमध्ये राणी एका बाजूला निर्जीव अवस्थेत पडलेली होती आणि नितीन दुसऱ्या बाजूला लटकलेल्या अवस्थेत होता. त्या दोघांच्या बाबतीत जे काही घडले होते, तो आनंद आणि आवाज जो सुरुवातीला आला होता, तो एका अंतिम क्षणाचा होता. त्यांच्या मनात एकच विचार होता, घरचे लोक आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत, त्यापेक्षा आपण दोघे एकत्र जग सोडून जाऊ. त्यांनी ठरवल्याप्रमाणे नितीनने पहिले आपले जीवन संपवले आणि पाठोपाठ राणीनेही तिची जीवनयात्रा संपवली. या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मात तरी आपण एकत्र येऊ, याच विचाराने दोघांनी टोकाचे पाऊल उचलले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या जवळच्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला, तेव्हा या प्रेम प्रकरणाला घरच्यांचा असलेला तीव्र विरोध हेच त्यांच्या आत्महत्येचं कारण असल्याचे स्पष्ट झाले. पत्र्याच्या शेडमध्ये गेलेल्या त्या 2 प्रेमी जीवांचा आवाज कायमचा बंद होण्याचे कारण होते सामुदायिक हत्या. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आयुष्यातील प्रत्येक प्रश्नातून मार्ग निघतो, फक्त संयम बाळगला पाहिजे. नियतीचा आणि समाजाचा विरोध सहन न करू शकलेल्या त्या 2 तरुणांनी अखेर आपल्या प्रेमाचा असा भयानक आणि दुःखद शेवट केला. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.